नमस्कार मंडळी. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, सध्या नवरात्र चालू आहे. तर आता लवकरच अष्टमी येते आहे, नवमी येते आहे. तर आज आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये हवन कसे करायचे, केव्हा करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं नवरात्रामध्ये हवन का करायचे. आपल्याला माहिती आहे का की बरेच जण नवमीला हवन करतात किंवा अष्टमीला हवन करतात. त्यासाठी घरच्या घरी हवन कसे करावे तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. आणि आता पहा, हवन का करावे, तर बऱ्याच महिला दुर्गा सप्तशती पाठ करत आहेत. कुणी 14, कुणी 28, कुणी 9 करत आहेत, तर कुणी 5 करत आहेत. दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना आपल्याला हवन करायचे असते. नवरात्रीत आई भगवती स्वतः आपल्याला आपल्या घरात विराजमान झालेली असते, म्हणून नवरात्रीमध्ये आपल्याला हवन करायचे असते. तर हवन कोण करू शकतं, तर हवन कोणीही करू शकतं. स्त्री असो पुरुष असो, घरातील एक जण हवन करत असेल तर बाकीच्या सर्वांनी स्वाहाकार करायचा आहे. तुमच्या घरात जर एक हवन होत असेल तर त्याचे पुण्य तुम्ही तुमच्या पदरात नक्की पाडून घ्यायचे, स्वाहाकार करून किमान श्रवण तरी करायचं आहे. आता हवनासाठी आपल्याला काय काय सामग्री लागते आणि आपले पाठ पूर्ण झाल्यावर म्हणजे अष्टमीला किंवा नवमीला आपल्याला हवन करायचे आहे. हवन केल्यानंतरची फलप्राप्ती, फलश्रुती काय आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहणार आहोत. आणि त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा, शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा. रोजच्या रोज आपले छान छान व्हिडिओ येत असतात. आणि चला आता आपण पाहूयात की हवनासाठी आपल्याला काय काय सामग्री लागते. तर सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते म्हणजे हवनकुंड. मग ते मातीचे असू द्या किंवा तांब्याचे असू द्या, किंवा नसेल मातीचं किंवा तांब्याचं तर आपलं जे देवाचं ताट असतं तांब्याचं ते जरी घेतलं तरीही चालतं. त्यानंतर आता आपण सामग्री पाहणार आहोत. तर सामग्रीसाठी की नाही, इथे साखर आहे, आपल्या घरातले तांदूळ आहेत, नंतर काळे तीळ आहेत, जवस आहे, सातू आहे आणि गाईचं तूप आहे. नंतर गुगळ म्हणून जो मिळतो, तो जिथं आपलं होमाचं सामान मिळतं हवनाचं तिथे मिळतो तो गुगळ. त्याच्यासोबत मिळतो ऊद आणि सातू, गाईचं तूप आणि आपल्या घरामध्ये बनवलेली तांदळाची दुधाची खीर. आणि खीर ही तांदळाचीच असावी, शेवयाची खीर चालत नाही हवनासाठी. त्यानंतर ही समिधा आणि ही सामग्री जी आपल्याला हवनासाठी हवनाच्या दुकानामध्येच पूर्ण सगळं एकत्रच मिळतं. आणि त्यानंतर हे देखील हवनाचं साहित्य आहे. हे जेव्हा आपण दुकानात जातो की हवनाचं साहित्य, समिधा आणि हवनपुडा वगैरे मागतो तेव्हा हे दिलं जातं. ह्याच्यामध्ये सर्व झाडांचे जे छोटे छोटे असे लाकडं म्हणू शकतो वाळवून त्यांनी पॅक केलेले आहे. त्यामध्ये दुर्वा वगैरे देखील भरपूर सगळं आहे. आणि त्यानंतर हे सर्व एका ताटात काढून घ्यायचं, जे तांदूळ वगैरे आहेत ते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आहे ती गाईची गौरी. तर आता गाईची गौरी ही काय मी विकत आणलेली नाही आहे, ही आमच्या शेतातलीच आहे, ती आणून ठेवलेली आहे. तर हे जे ताटात साहित्य काढलेलं आहे, जे कोरडं आहे, तर ते सर्व एकत्र करून घ्यायचं साखरेसहित. त्यामध्ये भीमसेनी कापूर नाही घालायचा आणि खीर देखील नाही घालायची. हे सर्व जे कोरडं साहित्य आहे ते सगळं एकत्र करून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचा तूप घालायचं. आता सामग्री आपण आपले किती लोक बसलेले आहेत घरातील त्यानुसार ठरवू शकतो. आता मी हे शूटिंगसाठी करते आहे, त्यामुळे मी अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर संख्या जास्त असेल लोकांची, स्वाहाकार करणाऱ्यांची, तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि जास्त त्यामध्ये तूप घालून ते ओलवून घेऊ शकता. त्यानंतर आसन, आपण जे स्वाहाकार करणारे आहेत किंवा आपण जे श्री सुक्तम किंवा नवारणव मंत्राने हवन करणारे आहोत त्यांनी सर्वांनी आसन घेऊन बसायचं आहे. त्यानंतर हे माझ्याकडे आहे ते तांब्याचं हवनकुंड आहे. त्याच्याखाली मी एक ताट ठेवलं आहे आणि पाटावरती हे मी मांडणी केलेली आहे. नंतर तुपाचे दिवे लावून घ्यायचे आणि दिव्यांच्या खाली खाऊचं पान किंवा 4 तांदळाचे दाणे घातले तरीही चालतात. नंतर पुष्पार्पण करून घ्यायचं आणि हवनाला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या. म्हणजे अग्नी प्रज्वलित करायच्या अगोदर आपल्याला हे पूजन करायचं आहे हवनकुंडाचं आणि आपले जे तुपाचे दिवे लावलेले आहेत की नाही त्यांचं. त्यानंतर जे आपण समिधा हवनपुडामध्ये जे सामान होतं ते काढून घेतलं आणि ह्या पद्धतीनं असं लावून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसा भीमसेनी कापूर घातलेला आहे आणि थोडंसं गाईचं तूप घालून घेतले, म्हणजे प्रज्वलित लवकर व्हावं म्हणून. भीमसेनी कापूर घातल्यामुळे लगेच प्रज्वलित होतं आणि तूप
गेलो ना आपण तसं तसं तो अगदी व्यवस्थित प्रज्वलित होत राहतो, जास्त धूर होत नाही. आणि व्यवस्थित मांडणी केलेली असेल ना, म्हणजे त्या लाकडांची देखील ह्या पद्धतीनं करा. आता आम्ही थोडंसं ग्रामीण भागातले आहोत, त्यामुळे आम्हाला चुली वगैरे पेटवायच्या अंदाज येतो, त्यामुळे ते धूर होतच नाही. ह्या पद्धतीने मध्यभागी जी कोरडी समिदा आहे ती आणि गाईची गौरी ठेवा आणि जे लाकडं आहेत ना असे उभा करून ठेवा, की जेणेकरून की नाही त्याच्यामधून हवा पास होईल. म्हणजे हवा इकडून तिकडे गेली ना दोन्ही तिन्ही लाकडांच्या मधून की धूर होणार नाही. सांगायचं कारण इतकंच की बऱ्याच जणांना ते धूर व्हायला लागलं, धुपायला लागलं ते अग्नी, की मग हवन करताना थोडंसं मग त्रास पण होतो. म्हणून इतकं छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत आहे. त्यानंतर आपण सुरुवातीला हवन चालू करताना प्रथम गणपतीला आवाहन करायचं आहे. तिथे स्वाहाकार करायचा नाही आहे. म्हणजे स्वाहाकार म्हणजे जे आपण सामग्री घेतलेली आहे ना ती घालायची नाही आहे आपल्याला. फक्त गाईच्या तुपाने आपल्याला स्वाहाकार गणपतीच्या मंत्राने करायचा आहे. ओम गण गणपतेन नमः, ओम गण गणपतेन नमः हा मंत्र आपल्याला 5 वेळेस स्वाहाकार करताना गणपती बाप्पाचा म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला अग्निदेवतालाही आवाहन करायचं आहे. ओम अग्निदेवताय नमः, ओम अग्निदेवताय नमः असं 5 वेळेस म्हणायचं आहे, म्हणजे तूप घालताना. हे झालं. त्यानंतर आपल्याला मग आता जो कुठला आपण हवन ज्या कुठल्या स्तोत्राचा करणार आहोत ते स्तोत्र, तर त्यामध्ये आपण नवरणव मंत्र घेऊ शकतो. ओम ऐं भ्रीं क्लीं चामुंडाय विच्चहे असा घेऊ शकतो, किंवा श्रीसुक्तम जे संस्कृतमध्ये आहे किंवा मराठीमध्ये आहे, म्हणजे प्राकृतमध्ये आहे, जे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे त्याचा आपण हवन करू शकतो. म्हणजे जोपर्यंत आपलं नवरणव मंत्राचा जर घेत असाल तर डाव्या हातामध्ये आपल्याला माळ घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने एक एक मणी ओढायचा आहे. मी आता जवळ घेऊन तुम्हाला थोडंसं दाखवते की आपला जो करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे ते सोडून आपल्याला मधल्या बोटाने मणी ओढायचा आहे. बरेच जण करंगळीच्या शेजारच्या बोटाने मणी ओढतात, तसा ओढायचा नाही आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने आपल्याला म्हणजे उजव्या हाताने स्वाहाकार करायचा आहे. तर कसा करायचा? ओम ऐं भ्रीं क्लीं चामुंडाय विच्चहे स्वाहा. जेव्हा स्वाहा म्हटलं जाईल त्यावेळेस आपण स्वतःही आणि बाकीचे जे इतर कुटुंबातले सदस्य बसलेले आहेत त्यांनी जे आपलं साहित्य आहे त्या साहित्याने स्वाहाकार करायचा आहे. तर स्वाहाकार देखील अंगठा आणि मधले 2 बोटं ह्यानीच करायचा आहे. इथे मी दाखवते आहे त्या पद्धतीनं. आणि पूर्ण एक माळ आपली पूर्ण झाली 108 मण्यांची, की मग नंतर आपल्याला जी आपण खीर घेतलेली आहे तांदळाची, तर त्या खिरीने स्वाहाकार करायचा आहे. सुरुवातीला आपण ह्या साहित्याचाच हवन साहित्याचा स्वाहाकार करणार आहोत आणि त्यानंतर आपण खिरीचा करणार आहोत. कारण खीर ही थोडीसं दुग्धजन्य असतं, पाणीजन्य असतं, म्हणून त्यामध्ये की नाही थोडंसं असं धूर होतं. म्हणून नंतर आपल्याला स्वाहाकार करायचा आहे खिरीचा. आणि एक प्रकारचा आपण अग्निदेवताला नैवेद्य दाखवतो असं पण होतं. म्हणून पूर्ण आपला एक माळ पूर्ण झाल्यानंतर आपण दुसऱ्या माळेच्या वेळेस खिरीचा स्वाहाकार करायचा आहे. तुम्ही 16 वेळेस करू शकता, 11 वेळेस करू शकता किंवा पूर्ण माळ करू शकता. आणि जर तुम्ही श्रीसुक्तमचं सुरुवातीला हवन करत असाल तर मग जेव्हा खीर तुम्ही हवन करता त्यावेळेस नवरणव मंत्राची 1 माळ घ्यायची. फलश्रुती घेताना आपल्याला स्वाहाकार करायचा नाही आहे. फलश्रुती जेव्हा आपण घेऊ म्हणजे श्रीसुक्तमचं हवन चालू असेल त्यावेळेस फक्त फलश्रुती घेताना आपण हात जोडायचे आहेत सर्वांनी, कुटुंबातल्या सदस्यांनी आणि आपण देखील. आणि नंतर परत आपण श्रीसुक्तम फलश्रुती झाल्यानंतर नवरणव मंत्राचा खिरीचा स्वाहाकार करायचा आहे. तर ही पद्धत आहे, अगदी साधी सोपी आहे आणि घरचे जे साहित्य आहे आपल्याकडे त्याच्यामधून आपण आज हवन केलेलं आहे. तर ह्यातलं थोडंफार साहित्य आणावं लागतं. आता गुगळ, ऊद किंवा सातू घरामध्ये उपलब्ध नसतात. आता खेडेगावामध्ये सातू देखील मिळतात, पण आपण हे हवन साहित्य घरामध्ये ठेवायलाच हवं. कारण वर्षातून 2दा 3दा नाही जमलं तर किमान आपण वर्षातून एकदा तरी म्हणजे नवरात्रीमध्ये तरी हवन करावं.
त्यानंतर त्याची फलश्रुती म्हणजे फलप्राप्ती, की जेव्हा आपण 14, 28, 5, 9, 7 जे काही पाठ केलेले असतात ते पाठ केलेले असतात ना, तर शेवटी आपण हवन केलं ना, तर ते हवन आईसाहेबांपर्यंत ते पाठ पोचवायचं काम करतं. भगवतीचे आपल्याला आशीर्वाद मिळतात, आई भगवतीची आपल्यावर नेहमी कृपा राहते. आणि नंतर आपण जेव्हा खिरीची आहुती देतो तेव्हा थोडासा धूर होतो ना, तर तो धूर झालेला जो घरामध्ये पसरतो, तर नकारात्मक जी ऊर्जा असते, काही निगेटिव्हिटी असते आपल्या घरामध्ये, तर ती घरातून बाहेर जाण्याचं पाठवण्याचं काम हे धूर करतो. त्यामुळे घरामध्ये वर्षातून एकदा तरी किमान हवन व्हावं. तर अशी ही थोडक्यात माहिती आहे. आपल्या घरच्या घरी कसं हवन करावं, काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करा. आणि आणखीन एक आनंदाने सांगावंसं वाटतं की पुण्यातील चरोलीमध्ये काल महिलांनी खूप सुंदर असं कुंकुमार्चन केलेलं आहे. मला पर्सनलवर ते मेसेज मिळालेले आहेत आणि गेले 3 वर्ष झालं महिला हे कुंकुमार्चन करत आहेत. खूप आनंद होतो की आपला व्हिडिओ पाहून काही महिला भगिनी मैत्रिणी सेवा करतात किंवा त्यांना छान वाटतं, त्याची प्रचिती येते. अशीच महाराजांची सेवा करा, आई भगवतीची सेवा करा. कोणतीही सेवा केली की मनापासून केलेली सेवा परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्याची फलप्राप्ती खूप छान मिळते. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा, शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा. नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. चला तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.